करण करण वोरा यावेळी षटक गुडलेंचा चेंडू मारण्याचा प्रयत्न माझ्या व्हॉल्यूम कमी केला पुन्हा एकदा यावेळी आक्रमण केलंय उत्सवने मात्र यावेळी बक्षलं नाहीये पहिले दुसऱ्या चेंडूवर षटकार येतोय एकदा निश्चित स्वरूपात मिळते यावेळी आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड कार्पेट चेंडू जातोय डॉट बॉल करण वोरासाठी आणि ही ट्राइड इट मॅक्सिमम बट he will have to get satisfied on that one single run. Last ball remaining of the first over. And this time Tausif a bit unfortunate. In his last two matches he was very much fortunate to get his first wicket in his first over itself. A good stop in the deep by Harsh Sarvaiya. At the completion of first over, the score stands at 9, no loss. चालू सामना आपण पाहतोय तो एडिक्स इंडिपेंडन्स कप चालू सामन्यामध्ये एका बाजूला टर्फ एडिक तर एका बाजूला इको ग्रीन विजय मोजार तर एका बाजूला सचिन गिलानी असा सामना रंगतोय एक चांगली सुरुवात नक्कीच म्हणू शकतो आपण इको ग्रीन संघाला भेटले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा झाल्यात यावेळी हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न ओमकारचा डॉट बॉल येतोय अगदी पहिलाच चेंडू स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केला गेला डॉट बॉल दिस टाइम इट वॉज अ बिट शॉट आणि त्याचा पुरेपूर वापर करून घेतोय उत्सव लांबच लांब षटकार मारलाय जाणून घेतलं होतं बॉलची लेंथ जाणून घेतली होती चांगला पट्ट्यात आला आणि पाठवून दिला लांब षटकारासाठी 6 धावांचा इजाफा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा एक धाव निश्चित स्वरूपात मिळते अगेन मॅन ऑन स्ट्राइक करण वोरा यावेळी थोडासा स्लाइस ऑफ द बॅट लागला होता रनआउटचा चान्स आणि डायरेक्ट हिट लागतोय येस पराग शिंदे मेकिंग हिज हँड्स अप The worst way to get out is to run out. Karan Vora walking back to the pavilion. And the man in form, Yatiraj Devruke, coming one down for his team. Dada, volume वाढवला
यावेळी जलद गतीने खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतो ते एक धाव निश्चित स्वरूपात मिळते उत्सवला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अंगाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 17 धावा. अजूनही या सामन्यात 5 षटकांचा खेळ बाकी आहे. कोण येणार गोलंदाजी मार्कवर? कैसर, सोनार, प्रियांशू प्रथम की स्वतः विजयदादा? अजून एक ऑप्शन हर्ष सरवैया आहेत आणि येस द बॉल हॅज बीन गिवन टू हर्ष सरवैया. लेट्स सी व्हॉट हॅपन्स इन दिस नेक्स्ट ओव्हर. हर्ष सरवैया यांच्या हातात आपण बघतोय राईट आर्म राऊंड विकेट उत्सवसाठी. सलग 2 सामन्यात 2 मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ज्या खेळाडूने जिंकलं हर्ष सरवैया आपण बघतोय. पहिला चेंडू डाव्या यष्टी बाहेरील चेंडू पंचांनी दंडित केलाय. अवांतरच्या स्वरूपात एकदा निश्चित मिळणार आहे. It was a slice edge and Utsav will have to walk back to the pavilion. चला पुढचा फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्या. यतिराज ओके. न्यू बैट्समैन कमिंग इन मैन इन फॉर्म अभिषेक मंडालिया. थोड़ा सा और फॉर्म में लाने की जरूरत है. इको ग्रीन इस बार यतिराज ने बहुत अच्छे तरीके से बचा लिया था, अच्छे तरीके से जिता दिया था. बट इफ द अदर मैन कम्स इनटू द फॉर्म इट वुड बी चेरी ऑन द टॉप. खोला डब्याचा चेंडू यावेळी अभिषेक मंडालिया धुडकावून लावण्याचा प्रयत्न आणि काय होत आहे. इसका जरूर बुरा लगा होगा. डायमंड डक का शिकार होते हुए यतिराज देवरू के बैक टू द पेविलियन. एक रन गेला की डक झाला. रन आउट नॉन स्ट्राइकिंग एंड पे एक भी रन नहीं बनाया था. डायमंड डक का शिकार होते हुए यतिराज देवरू के वॉकिंग बैक टू द पेविलियन. आणि नक्कीच कुठेतरी टर्फ एटिंगचा संघ खुश असेल कारण यतिराज देवरुके जे सगळ्यात जास्त फॉर्म मध्ये होते त्याला मात्र मागे परतवलंय. नवीन फलंदाज येतोय हर्ष. यावेळी रडार मध्ये भेटला आणि पाठवून दिलाय आउट ऑफ द मार्क फॉर मॅक्सिमम. अभिषेक मंडालिया 6 धावा. गुड शॉट अभिषेक. थोडासा वाईडिश ऑप्शनच्या बाहेर मिळाला आणि चांगला पट्ट्यात मिळाला. पाठवून दिला धुडकावून लावला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा यू कांट रिपीट द मिस्टेक हर्ष. दिस टाइम यू हॅव गिवन अ गुड इझी बॉल जस्ट बिलो हिज बॅट 30. अगदी बॅटिंग आली दिला होता टप्पा त्यामुळे इझी मारण्यात आला. स्टँड अँड डिलिव्हर. This time, Harsh Sarvaiya making no mistake. A good fuller length ball, a Yorker length ball. It's a no ball. White ball, okay. Down the leg side, it is going to be a white ball. प्रमुख पंचांच्या भूमिकेत एक खूप मोठं नाव मुंबईच्या बॉक्स क्रिकेट मध्ये पराग शिंदेला आपण बघतोय आणि आजही त्याच्या बॉलिंग मध्ये तीच जादू आहे. वन मोर व्हाईट बॉल.
डाऊन द लेग साइड खेळण्याचा प्रयत्न, हर्षचा डॉट बॉल येतोय. आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 overs, 34 for 3. Pratham on bowling mark, and what first ball he has delivered. What a first ball. Superb way to start the over. This time KP had made the mistake, but yes, he's correcting it. Dot ball, one more dot ball. 2 dot balls in a row. Let's see what happens on the third ball. And this time, Parth making a mistake, and it will charge him for 4 runs. केपी भाई मेरे हिसाब से ध्रुपद पटेल को देखा केपी भाई ने, सोचा मैं भी थोड़ा एक्सपेरिमेंट करूं. नेक्स्ट बॉल, लोअर फुल टॉस बॉल प्रथम का. गुड बॉल, सुपर्ब. This time he tried for a change of pace, but it is down the leg side, so it is going to be a white ball. White ball पुन्हा एकदा. Clean world. This time प्रथम has strike. बहुत देर से फुलर लेंथ का बॉल, यॉर्कर लेंथ का बॉल खेला जा रहा था बैट्समैन की तरफ से, बट दिस टाइम यू मिस, आई हिट. हर्ष विल हैव टू वॉक बैक टू द पेविलियन. क्लीन बोल्ड. न्यू बैट्समैन कमिंग इन, रत्ना. $41 for 4. No ball. No ball, and it's going to be a free hit. Let's see, Abhishek Mandalia. What a ball. अगर लगता तो कंफर्म चाहिए था, पर डॉट बॉल आते हुए अच्छा कनेक्ट नहीं कर पाया अभिषेक ये बॉल को. वन मोर यॉर्कर लेंथ का बॉल, वन मोर. मेरे हिसाब से प्रथम और केसर ने मिलकर ऑलमोस्ट 8 से 9 यॉर्कर डाल चुके हैं. और ये गलती तुम नहीं कर सकते. यू कांट मेक दिस मिस्टेक. कैचेस विन मैचेस. और अभिषेक का कैच छोड़ा. अभिषेक हैज दैट कैपेबिलिटी टू हिट मोर सिक्सेस.
वन मोर यॉर्कर लेंथ का बॉल, रत्ना डॉट बॉल आते हुए। Good catch in the deep. Tanveer Lokhande striking again. Very nice. A bit short, but yes, he has strike. चलो जल्दी नेक्स्ट बैट्समैन भेज दो. Is it Ayan? Yes. न्यू बैट्समैन अयान अंसारी. माहिती आहे. वेरी सरप्राइजिंग बॉल फॉर अयान. आते ही किस कौन से बॉल से स्वागत किया? तो यॉर्कर लेंथ के बॉल से स्वागत किया. गुड बॉलिंग केसर. 4 ओवर 44. 5 ओवर 44. फोर. White ball. वन मोर व्हाईट बॉल. यापुढील होणारा सामना ऑल मॉन्स्टर्स विरुद्ध कंधारी किंग्स. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाने टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. ऑल मॉन्स्टर्स आणि कांधारी किंग्स. व्हाईट बॉल. सलगचे 3 व्हाईट चेंडू. नो बॉल. सो पुढचा बॉल आयानसाठी फ्री हिटचा बॉल असणार आहे. आणि आयानकडे ती कॅपेबिलिटी आहे, ती क्षमता आहे. आयान एक चांगला षटकार देखील मारू शकतो. प्रियांशीचा पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला तर. आणि येस, अयान अन्सारी विल हॅव टू वॉक बॅक टू द पॅव्हलियन. अभिषेक मंडालिया थोडंसं पुन्हा एकदा क्रीज मध्ये गेले. चला पुढचा गोलंदाज लवकर यायचा आहे.
चलो लेट्स स्टार्ट द मैच प्रियांशु. यापुढे होणारा सामना ऑल मॉन्स्टर्स विरुद्ध कंधारी किंग्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस साठी यायचं इनिंग्स ब्रेक मध्ये. यावेळी सरप्राईज करताना फुलर लेनचा चेंडू डॉट बॉल येतोय. स्कोर स्टिल 48. यावेळी अप्रतिम मारलेला फटका मात्र स्ट्रेट इनटू द हँड्स ऑफ द फिल्डर. अब्दुल हमीद विल हॅव टू वॉक बॅक टू द पॅव्हिलियन. 7 विकेट. न्यू बॅट्समॅन कमिंग इन, वॉकिंग इन, अमित पांचाळ. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू डाऊन द लेग साइड मारण्याचा प्रयत्न अगदी बॉटम ऑफ द बॅट लागला. एकच धाव मिळते. स्कोर झाला 49. व्हाईट बॉल. एका धावावर समान संतुष्ट राहावं लागेल. एक पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू प्रियांशूचा अमित साठी. आणि यावेळी काहीसा कनेक्ट होत नाही. चेंडू ट्रॅव्हल होतो बॅकवर्ड पॉइंटला. पॉइंटच्या दिशेने एक धाव मिळते आणि षटक संपलेलं आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 57. 52. माय मिस्टेक. 52. 52 for 7. यावेळी रनआउटचा चान्स मात्र केपीचा हिट काहीसा लागला नाहीये. नो बॉल. फ्री हिटचा बॉल होता मात्र चांगला कन्वर्ट झाला नाही. एक धाव मिळते. आणि चुकी झाली. रनआउट कन्वर्ट नाही करू शकले. डॉट बॉल. यावेळी ओव्हरथ्रोच्या स्वरूपात रन मिळतील नक्कीच. 2 धावांचा इजाफा. 1+1.
लास्ट बॉल आहे, सामना लवकरात लवकर चालू करून घ्या. आणि नो बॉल वर एक सिक्स. यतिराज देवरुखे यांची इच्छा पूर्ण होते. आणि नेक्स्ट बॉल काय होत आहे तर फ्री हिटचा बॉल. यावेळी चांगलासा कनेक्ट झाला नाहीये. एक धाव निश्चित स्वरूपात मिळाली. 66 completed, 67 to win. I would request all Monster and Kandari Kings to come for the toss. All Monsters and Kandari Kings. We can see Danish coming for the toss. So I would request Kandari Kings, Jainam, please come for the toss. So who is going to give the call? Okay. Nidon is the call from Kandari Kings, and Nidon it is. So Nidon, please let us know your decision, please. Field first. Okay, so for the next match, Kandari, which is going to be played between Kandari Kings and All Monsters. So Kandari Kings have won the toss and elected to bowl first. So we will be seeing All Monsters batting first. Thank you. Over to match again. ऑलमोस्ट डाऊन झालाय. माझा आर्यनच्या बाजूला आहे 3 नंबरला ईस्टला. अजून पण आहे माझ्या बाजूला आहे गाडा. यावेळी विजय दादा अगदी पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय. आणि अमित पांचाळ पहिल्याच चेंडूवर सरप्राईज की स्टेप आउट करून 6 मारलाय. गुड शॉट विजय दादा. आणि यावेळी चुकी करत नाही अमित पांचाळ. जाणून घेतलं होतं सेकंड बॉलला पण स्टेप आउट होणार. अजून थोडीशी लेंथ मागे केली, अजून थोडासा आमंत्रित केलं बॅट्समनला पुढे बोलवण्यात आला आणि तिकडूनच घरचा रस्ता दाखवण्यात आला. गुड बॉल अमित. नेक्स्ट बॅट्समन कमिंग इन, मॅन इन फॉर्म हर्ष सरवैया.
आणि हर्षने आल्या आल्या अप्रतिम दाखवून दिले की मी का मागच्या दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. White ball, no ball. This time Amit Panchal making a mistake. So next ball it is going to be a free hit ball for Harsh Sarvaiya. फ्री हिट का बॉल था एंड रनआउट का चांस नहीं लिया गया अयान की तरफ से. एक रन. Good stop, Yatiraj. Excellent, outstanding fielding effort in the deep. This time it is going to be a dot ball. एक और संपूर्ण संघाची धावसंख्या 15 for the loss of 1 wicket. सचिन सर बॉलर का नाम अमित हमीद. या बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेंचा चेंडू होता. थोडासा मागे पडला टप्पा त्यामुळे मागे खेळायला भाग पडलं बॅट्समॅनला. पुन्हा एकदा थोडासा शॉट टाकला. केपी होते तिकडे मात्र क्षेत्ररक्षक माझ्या मते मानव रत्ना आहे. ओके रत्ना. न्यू बॅट्समॅन कमिंग इन केसर सोनार. यावेळी पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटला. एकच धाव मिळते.
यावेळी मात्र चांगलासा लेग ब्रेक बघायला मिळाला. हलकासा मागे ठेवला टप्पा बॅट्समनच्या रीचच्या बाहेर होता, त्यामुळे 5 चेंडू झालेत, 18 धावा. नो बॉल. पुढचा चेंडू नक्कीच हर्षसाठी फ्री हिटचा चेंडू असणार आहे. यावेळी स्लाइस ऑफ द बॅट ऑफ टॉप बॉटम टॉप ऑफ द बॅट लागला. एकच धाव मिळते. पाऊस जास्त पडतोय, बाहेर पडू नको. ठीक आहे, तू एवढी गोरी का दिसते? सासरचं पाणी चढलं की काय? गोरी आहेस. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. 20 मिनिटाचा टायमर तुमच्यासाठी लागू आहे. अरे दहंड्या वगैरे बघा, जा बाहेर जा एवढ्या पावसात दहंड्या बघायला. हा, त्या चिखलातून जा. मार्केटला जा, भगवतीकडे जा, भगवतीकडे चांगली हंडी असेल. पण ती 8-9 पर्यंत फुटते. लवकर जा, फुटते. गोराई उत्कर्ष 8-9 ला फोडून टाकतात. ठीक आहे चल. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. आपण पाहतो यतिराज देवरुके, मॅन फ्रॉम भाईंदर, आणि आजच्या दिवसात जो पूर्णपणे फॉर्म मध्ये राहिलाय यतिराज बाबू. आणि पहिला चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न, अगदी बॅट्समॅनला सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र दिशा चुकली. व्हाईट बॉल. 21. याही मात्र वाईडिश ऑफ स्टंपला फुलर लेंथचा चेंडू. डॉट बॉल. पुन्हा एकदा फुलर लेंथचा चेंडू, मात्र डॉट बॉल येतोय. चांगलासा कनेक्ट झाला नाही. हर्षने प्रयत्न नक्कीच चांगला केला होता, मात्र कनेक्ट काहीसा झाला नाही. डॉट बॉल. 21. याही मात्र रनआउटचा चान्स तिकडे नाही. डॉट बॉल. सलग 3 डॉट बॉल येत आहेत. याही मात्र आउट ऑफ द पार्क. फुलर लेंथचा चेंडू जाणून घेतलं होतं. डीप मध्ये पुरेपूर क्रीजचा वापर केला. डीप इन द क्रीज गेले आणि खोलर टप्प्याचा चेंडू कन्वर्ट केला एक लांब षटकारामध्ये. गुड बॅटिंग हर्ष. यावेळी आउटसाइड ऑप्शनचा चेंडू पंच नक्कीच दंडित करणार आहेत. अवांतरच्या स्वरूपात अजून एक धाव मिळते. थोडासा वाईडिश ऑफ स्टंपच्या बाहेर गेला. यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. व्हाईट बॉल. यावेळी मात्र क्लीन बोल्ड. स्लाइस ऑफ द बॅट. ऍपल कट घेऊन गेला आणि स्टंप उडवून जातोय. हार्ड हर्ष. गुड बॅटिंग.
नवीन बॅट्समन प्रथम यतिराजचा सामना करतील. या हलक्या हाताने पंच केला सचिन गेल्याने यांच्याकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची संख्या नाव 38 रिक्वायर्ड इन 24 बॉल्स. या एक खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अभिषेक मंडाले यांनी थांबवला चेंडू आणि केसर सोनार मागे जात आहेत. चांगला फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न अभिषेक मंडाले पुरेपूर यशस्वी ठरतोय. नवीन फलंदाज तन्वीर लोखंडे. तन्वीर लोखंडवाला Tanveer Lokhandwala, new batsman coming in. We can see him on the non-strike. Now it is 38 required in 23 balls. Good stop, good stop. I guess it was Ayan Ansari in the deep. Yes, good stop, Ayan. Now 36 required in 21 balls. White ball. 35 in 21 balls. This time यावेळी मात्र हलका ऑफ ब्रेक केला. चेंडू आतमध्ये वळवण्यात आला. अभिषेक मंडलेकडे ती कॅपॅसिटी आहे. तो एकाच ऍक्शन मध्ये क्लीन दोन्ही टर्न टाकतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दोन्ही मीरा भाईंदरचे खेळाडू यतिराज असेल अभिषेक मंडले असतील हात बर वळवण्यात त्यांची खासियत आहे. भरपूर मोठे मोठे टर्न ते दोन्ही गोलंदाज करतात. या रिव्हर्स स्वीपचा हत्यार काढण्यात आला. मात्र मिहीर सर होते तिकडे. मिहीर देसाई सर होते तिकडे. डॉट बॉल. And yes, it is out. The man with aggression, Pratham, walking back to the pavilion. New batsman coming in. पहले मैच का हीरो प्रियांशु. चालू सामन्यात आपण बघतोय 11.67 चा रिक्वायर्ड रेट. ऑलमोस्ट 11.67 चा रिक्वायर्ड रेट आहे. नाव 35 रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. बॉलिंग मार्क वर रत्ना. White ball.
या हलक्या हाताने कव्हरच्या दिशेला पंच केला चेंडू. एकदा नक्कीच मिळते. तन्वीर लोखंडवाला अपना खाता खोलते हुए. यावेळी अप्रतिम टाकले असा लेग ब्रेक प्रियांशूला काहीसा कळाला नाहीये. डॉट बॉल येतोय. यावेळी जलद गतीने टाकलेला हा चेंडू. चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा हलकासा मागे ठेवला टप्पा. प्रियांशूला काहीसा कळाला नाहीये. डॉट बॉल येतोय. Now 33 required and 15 balls. Almost a required rate of 13.2. आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न मात्र एज लागते. चेंडू थेट जाऊन सांभाळा तो म्हणजे सचिन गिलानी यांच्या हातात. डॉट बॉल. प्रयत्न नक्कीच चांगला होता तन्वीर लोखंडवाला. जरासाठी वाचले. डॉट बॉल आला असता मात्र एक रन मिळतोय. अजूनही एक चेंडू बाकी. 13 चेंडू 32 धावांची गरज. बॉलर चेक. पहिल्या अटेम्प्टला मिस झाला होता आयांकडून मात्र येस दिस टाइम ही हॅज ग्रॅब्ड इट विथ सॉफ्ट हँड्स. तन्वीर लोखंडवाला वॉकिंग बॅक टू द पॅव्हिलियन अँड इट इज 6th wicket which has fallen down. New batsman coming in. Parth Gaya. Parth Gaya. 32 required in 12 balls. स्वतः संघाचे सर्वा संघ मालक सचिन गिलानी ऑन बॉलिंग मार्क. आणि एक वेगळी ऍक्शन त्यांची सुद्धा आहे. ओके काही चेंज नाही. ओके यावेळी आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. यतिराज देवरेके टिपिकल व्हॉलीबॉल स्टाईल स्टॉप. आणि अब्दुल हमीद तिकडे काही चुकी न करताना प्रियांशूला मात्र माघारी धाडलंय. 7 विकेट. 11 बॉल 32. 11 बॉल 32. 32.
Sunny, 32 required in 11 balls. Score 35. Wicket 7. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते सनीला. And it's time. Parth has made it out of the park. Good shot. And is it one more? Okay. It's a 6. Yes, it's a 6. बघितलं मी त्याचा डिसिजन बघितला. हो. We have kept the umpire on the boundary line and he has made the decision, so it is a 6. आता 8 चेंडू 19 धावांची गरज. पार्थ गिया इन फॉर्म. एक बार पार्थ के लिए जोरदार ताली हो जाए. और इस बार स्टेप आउट करके मारा. हैट्रिक सिक्सेस. एक बार जोर से ताली बजाओ पार्थ गिया. व्हाट अ बैट्समैन ही हैज बीन. मेरे हिसाब से पूरे आज के दिन में पहली बार बैटिंग मिला पार्थ को और उसने दिखा दिया सबको कि यस आई हैव द कैपेसिटी. 7-13 11-32 का मैच 7-13 पे आ गया. 7 बॉल 13 रन का जरूरत. White ball. और ये वन मोर. 4 in a row. What a batsman Parth has come out as. अगर 6 बॉल होते तो शायद कुछ और देखने मिल जाता. बस यस पार्थ मार्वलस बैटिंग. मार्वलस बैटिंग. Now 6 wicket and 6 balls. White ball. और ये मैच टर्फेडेक्स टीम ने पूरे 5 बॉल रख के जीता. सुपर क्लास Parth Gia and the last awaited 6.